श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी वॅगनार या गाडीच्या VXI CNG मॉडेलबद्दल माहिती पाहणार आहे। यामध्ये तुम्हाला मित्रांनो सर्व माहिती मी मराठीमध्ये सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शूट करत आहे महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह, पुणे सोलापूर रोड, मांजरी फार्म या ठिकाणी। जर तुम्हाला कोणतीही गाडी घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। तर मित्रांनो, हे आहे मारुती सुझुकी वॅगनार या गाडीचं VXI CNG मॉडेल। पूर्ण गाडीचा मित्रांनो लुक काही अशा प्रकारे पाहायला मिळतो। समोरून बघू शकता तुम्ही हॅलोजन लाईटचं सेटअप आहे मित्रांनो। खाली इंडिकेटर आहे, खाली फॉग लॅम्प ते पण हॅलोजनमध्ये पाहायला मिळतात। मध्ये तुम्ही थोडीफार क्रोम फिनिशिंग पाहायला मिळते व मध्ये सुझुकीचा लोगो, वरती तुम्हाला अँटेना पाहायला मिळतो। आता आपण साईड प्रोफाइल बघूया। साईडने मित्रांनो बघू शकतो मी इंडिकेटर तुम्हाला इथे फेंडरवरती पाहायला मिळतो मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला यामध्ये तुम्हाला मित्रांनो व्हील कॅप पाहायला मिळतात। टायर साईज मित्रांनो तुम्हाला 165 70 R14चा पाहायला मिळतो मित्रांनो। MRFचा टायर आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो कस्टमरने ते ॲक्सेसरीजमध्ये बसवलेलं आहे। आता आपण गाडीच्या आतमध्ये बघूया। मित्रांनो, आतमध्ये आल्यावरती तुम्हाला दरवाजावरती चारी पॉवर विंडो पाहायला मिळतात। ड्रायव्हर साईडची ऑटो डाऊन ऑटो अप आहे। त्यानंतर तुम्हाला ORBM इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकतो मी। डोर हँडल काय अशा प्रकारे पाहायला मिळते। इथं कोणताही क्रोम फिनिश नाही आहे। खाली बघितलं तुम्ही 1 लिटरची बॉटल ठेवू शकता आणि थोडंफार तुमचं पेज भेटून जाईल। तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकता। त्यानंतर मित्रांनो साईडने पाहिलं तर इथे तुम्हाला पेट्रोल टू CNG टू पेट्रोल कन्वर्ट करण्यासाठी बटन पाहायला मिळतं। ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे मित्रांनो हे। इथून तुम्ही हेडलाईट ॲडजस्ट करू शकता। स्टेअरिंगवर तुम्हाला कोणताही कंट्रोल पाहायला मिळत नाही मित्रांनो VXI मॉडेलमध्ये। डॅशबोर्ड बघू शकता तुम्ही मित्रांनो, ड्युअल कलरमध्ये पाहायला मिळतो, बेज आणि ब्लॅक कलरमध्ये। त्यानंतर मित्रांनो म्युझिक सिस्टम तुम्हाला काही अशा प्रकारे पाहायला मिळतो। इनबिल्ट आहे मित्रांनो हा। यामध्ये तुम्हाला USB आणि ऑक्सचा ऑप्शन पाहायला मिळतो। हॅझार्ड लाईटचं बटन आहे। त्यानंतर AC कंट्रोल मॅन्युअलीचे आहे मित्रांनो। त्यानंतर इथे तुम्हाला 12 वोल्टचा पॉवर सॉकेट पाहायला मिळतो। इथे डिसेंट तुम्हाला थोडंफार स्पेस पाहायला मिळतो। तुम्ही तुमचं साहित्य ठेवू शकता। इथे तुम्हाला 1 लिटरची बॉटल बसेल एवढं तुम्हाला मित्रांनो स्पेस दिलेला आहे। बॉटल किंवा कप होल्डर म्हणू शकता। इथे थोडासा स्पेस आहे। इथे तुमची 1 लिटरची बॉटल बसू शकते। इथे थोडासा स्पेस आहे। हा मित्रांनो तुमचा 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे। त्यानंतर ग्लव बॉक्स मित्रांनो डिसेंट असा दिलेला आहे। ORBM बघू शकतो मी मित्रांनो, डे नाईट ॲडजस्टेबल आहे, मॅन्युअलीचे। त्यानंतर इथे तुम्हाला तिकीट होल्डर दिलेला आहे। हॅलोजन लाईट दिलेली मित्रांनो तुम्हाला कॅबिनमध्ये। ह्या साईडला बघितलं तुम्हाला व्हॅनिटी मिरर दिलेला आहे। तुम्हाला मित्रांनो ह्या मॉडेलमध्ये चावी काही अशा प्रकारे पाहायला मिळते। सेंट्रल लॉकिंग सोबत दोन्ही चाव्या येतात। स्पीडोमीटर बघू शकतो मित्रांनो, यामध्ये कोणताही RPM मीटर पाहायला मिळत नाही। तुम्हाला इथे छोटीशी स्क्रीन पाहायला मिळते। यामध्ये तुम्हाला CNG पेट्रोल दिसतं तुम्हाला, परत टायमिंग दाखवत आहे, सीट बेल्टचं दाखवत आहे, किलोमीटरचं दाखवतं मित्रांनो। याच्यामध्ये ॲव्हरेज किती देते गाडी, रेंज दाखवतं। आता मित्रांनो आपण सीट माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट करूया आणि मागे किती स्पेस आहे ते बघूया। मित्रांनो सीट मी माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट केलेलं आहे। आता आपण पाठीमागे बघूया किती स्पेस आहे। गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला हेडरेस्ट असे बघायला मिळतात। कोणताही तुम्हाला ॲडजस्टेबल हेडरेस्ट पाहायला मिळत नाही।
आता आपण मित्रांनो मागच्या साईडला आलेलो आहे. सीट माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता स्पेस हा भरपूर पाहायला मिळतो तुम्हाला. 4 लोक मित्रांनो आरामशीर बसू शकतात. त्यानंतर मित्रांनो बॅक साईडच्या डोअरमध्ये तुम्हाला 1 लिटरची बॉटल बसेल एवढा स्पेस दिलेला आहे आणि थोडासा डिसेंट स्पेस आहे की तुम्ही तुमचे छोटे मोठे साहित्य ठेवू शकता. बॅक साईडला पण तुम्हाला मित्रांनो साऊंड दिलेले आहेत. मागे तुम्हाला कोणतेही हेडरेस्ट नाही भेटत, तुम्हाला इनबिल्टच आहे मित्रांनो. हे कोणतंही तुम्हाला ॲडजस्टेबल पाहायला मिळत नाही. स्पेस मित्रांनो चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो. कॅबिन पण असं गाडीत बसलं खूप मोठं वाटतंय. आता आपण डिक्कीमध्ये बघूया स्पेस कसा आहे आणि मागची साईड. मित्रांनो मागणं गाडी काही अशा प्रकारे पाहायला मिळते. मध्ये तुम्हाला थोडीशी क्रोम फिनिश पाहायला मिळते आणि वॅगनार व वरती सुझुकीचा लोगो. त्याच प्रकारे तुम्हाला 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर पाहायला मिळतात. हे तुम्हाला मित्रांनो बटन दिलेलं आहे. तुम्ही इथनं गाडी डिक्की ओपन करू शकता. मागे डिक्कीमध्ये तुम्हाला इथं स्पेअर व्हील पाहायला मिळते. तुमची छोटी मोठी तुमची मित्रांनो बॅग बसू शकते. याच्या व्यतिरिक्त काय बसणार नाही डिक्कीमध्ये. इथे पार्सल ट्रे पाहायला मिळतो. CNG टँक आहे. साईड प्रोफाईल मित्रांनो अशा प्रकारे इथे तुमचा फ्यूल आणि CNG भरण्याचं ऑप्शन तुम्हाला इथे आतमध्ये दिलेलं आहे. हे मित्रांनो चांगलं ऑप्शन वाटतं मला. त्या प्रकारे स्विफ्टमध्ये कसं त्या साईडला देतात त्यापेक्षा मित्रांनो हे बेटर आहे. स्विफ्टमध्ये पण असं केलं पाहिजे. हे चांगलं ऑप्शन आहे. कस्टमरने जो प्लेजेल्स आहे ॲक्सेसरीजमध्ये लावलेली आहे. तर मित्रांनो ही होती मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार VXi CNG मॉडेलविषयी संपूर्ण माहिती. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.